नाही। त्यामुळे वास्तव आम्ही सांगितलंय अप्पाने आणि यांनी पण आपलं आहे सांगितलंय। तर एक महत्त्वाची बातमी, डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, बवियाच्या उमेदवारानं भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी एक मोठी बातमी, डहाणूत बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे। बवियाच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। यावेळी एक महत्त्वाची राजकीय घडामोड, एकीकडे आपण बघतोय बहुजन विकास आघाडीनं भाजपच्या नेत्यांना घेरून ठेवलं होतं। कुंटेला आहे, गेले 5 वर्ष कुंटेला आहे, तो जास्त गतीने अजून पुढे जाईल अशी माझी इच्छा होती। म्हणून मी भरतभाईंच्या आदेशाने आणि सर्व माझे कार्यकर्त्यांच्या आदेशाने मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो। तर नेमकं ह्याच्या मागचं कारण काय असावं? बघा, मी मतं खाण्यापेक्षा एखाद्या चांगल्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर आमच्या ज्या ग्रामीण पट्ट्याचा विकास कुंटेला आहे, गेले 5 वर्ष कुंटेला आहे, तो जास्त गतीने अजून पुढे जाईल अशी माझी इच्छा होती। म्हणून मी भरतभाईंच्या आदेशाने आणि सर्व माझे कार्यकर्त्यांच्या आदेशाने मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो। तर नेमकं ह्याच्या मागचं कारण काय असावं? तर रुपेश पाटील आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। रुपेश, काय दिगची माहिती, बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं माघार घेत थेट आपण बघतोय भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, एक मोठी घडामोड। नक्कीच बहुजन विकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार होते सुरेश पाडवी यांनी काही वेळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केल्याचं जाहीर केलेलं आहे आणि भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत विनोद मैडा यांना पूर्णतः पाठिंबा देण्याचा निर्णय जो आहे तो एकत्रित घेतलेला आहे। आपण बघू शकतो की आताच विरारमध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मोठा नाट्यमय वातावरण आणि राडाचे वातावरण निर्माण झालं असतानाच पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष भरत राजपूत यांच्या समोर यांच्या पुढे बहुजन विकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार होते जे सुरेश पाडवी यांनी जाहीर प्रवेश करून विनोद बेडा यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडीला कुठेतरी धक्का बसल्याचं पाहावं लागेल। अगदी रुपेश, आपण बघतो एकीकडे आता पैसे सापडतायत, हितेंद्र ठाकूर आणि भाजपवर जोरदार आरोप करतात आणि तिथं जात आपण बघतोय भाजपनं थेट बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला आपल्या पक्षात घेतलं, त्यामुळे हे वितुष्ट आणखीन वाढेल। नक्कीच खरं बघितलं तर अशा वातावरणामध्ये आजच्या विराच्या राड्यानंतर अशा प्रकारचं बहुजन विकास आघाडीने भाजपला पाठिंबा देणे हे कुठेतरी भाजपने बहुजन विकास आघाडीचा उमेदवारच आपल्या गळाला लावून बहुजन विकास आघाडीला करारा जबाब किंवा बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिल्याचे दिसून येत आहे। बिलकुल, धन्यवाद रुपेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय एकीकडे मोठ्या प्रमाणात पैसे नालासोपाऱ्यामध्ये सापडत आहेत, तर दुसरीकडे डहाणूमध्ये आता भाजपनं बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिलेला आहे। थेट भाजपमध्ये यावेळेस बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं आपण बघतोय की प्रवेश केलेला आहे आणि भाजपला पाठिंबा दिला आहे। डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय। सुरेश पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते आणि त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या उमेदवाराला त्यांनी आता पाठिंबा दिलेला आहे। निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी आपण बघतोय कशा पद्धतीने घडामोडी सध्या डहाणू, पालघर आणि वसई विरारमध्ये घडतायत। बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। सुरेश पाडवी असं त्यांचं नाव आहे। बहुजन विकास आघाडीचे ते उमेदवार होते। गेल्या 15 दिवसांपासून जोरदार प्रचार त्यांनी केला होता आणि आता मात्र त्यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय आणि भाजपमध्ये प्रवेशही केला। त्यामुळे आता ठाकूर काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी थेट यावेळेस आपल्याला माहिती आहे की आज सकाळी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला होता आणि त्यानंतर भाजपने इथे पैसे 5 कोटी रुपये आणले होते असा आरोप देखील केला होता। वाटपासाठी हे पैसे पकडून दिलेले आहेत। पोलिसांनी या ठिकाणी मोठा आपण बघतोय की 2 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। गदारोळ झाला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय की भाजपनं बहुजन विकास आघाडीला धक्का दिलाय, थेट उमेदवारालाच भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे।